मनोज जरांगे पहाटे रायगडमध्ये पोहोचले। सकाळी 10 वाजता शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार। भुजबळांमुळे ओबीसींचं वाटोळं होणार। आमच्या अन्नात माती कलवली तर आम्हीही ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करू, मनोज जरांगेंचा इशारा। युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइटसाठी भारताकडनं मराठा रणभूमीचा प्रस्ताव। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 14 किल्ल्यांची यादी युनेस्कोकडे सादर। मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या अधिसूचनेची कल्पना नव्हती। कॅबिनेटमध्ये चर्चाच झाली नसल्याचा भुजबळांचा एबीपी माझाशी बोलताना दावा। ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांची आज ईडी चौकशी। सकाळी 11 वाजता पेडणेकर ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार। कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी चौकशी। उद्घाटनावरनं पुणे पालिका अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल। उद्घाटनाला काँग्रेस नगरसेवकांना न बोलावता भाजप नगरसेवकांना बोलावल्यामुळे राडा झाला होता। राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडनं अल्पसंख्याक समाजातल्या चेहऱ्याला संधी मिळण्याची शक्यता। अल्पसंख्याक समाजातील 2 वरिष्ठ नेत्यांच्या नावाची चाचपणी सुरू असल्याची माहिती। 1 एप्रिलपासून टाटा वीज कंपनीचा वीज दरवाढ करण्याचा प्रस्ताव मान्य झाल्यास छोट्या घरगुती ग्राहकांवरती मोठा भार। एल्गार परिषद प्रकरणातील आनंद तेलतुंबडे यांना कर्नाटक सरकारचा बसव राष्ट्रीय पुरस्कार जाहीर। उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान होणार। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय बैठक। विरोधी पक्षाचे नेते सहभागी होणार का याकडे लक्ष। बिहारमध्ये राहुल गांधींच्या न्याययात्रेचा दुसरा दिवस। पूर्णियामधील रॅलीला संबोधित करणार। भाजप आणि केंद्र सरकारवरती हल्लाबोल करण्याची शक्यता। केंद्र सरकारकडनं सिमी संघटनेवरच्या बंदीला 5 वर्षांची मुदतवाढ। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सोशल मीडियाद्वारे माहिती। अमेरिकेत मराठी शिकणाऱ्या मुलांना बालभारती पुरवणार पाठ्यपुस्तकं। शिक्षण विभागाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।